अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधल्या राजना काजना येथील नितीन मारोतराव मुंदे हे अल्पभूधारक शेतकरी यांनी आपल्या शेतामध्ये सुमारे 2 एकराची हळद लावली होती आणि त्यासाठी त्यांना सुमारे 50 ते 60 हजार रुपये खर्च सुद्धा आला होता आणि निसर्गाने पाठ फिरविली। सरकारने केला शेतकऱ्यांचा घात आणि पाण्याने दडी मारली। कितीतरी दिवस झाले पाणी नाही, पाऊस नाही, हळद वाळलेली आहे। हळद नाही तर संपूर्ण शेतकऱ्यांचे सोयाबीन सुद्धा शेतामध्ये भाजलेल्या परिस्थितीमध्ये दिसून येत आहे। तरी पण महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाचा सर्वे करण्याचा आदेश दिलेला नाही। शेतमालाला हमी भाव देऊ, शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ करू, शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा करू अशी आशा दाखवून हे महाराष्ट्र सरकार सत्तेवर आलं आणि शेतकऱ्याला दिलेला एकही आश्वासन त्यांनी अद्यापपर्यंत पूर्ण केलेलं नाही। आता मायबाप सरकार यांनी सांगावं की शेतकऱ्यांनी आता कसं जगावं, असं विधान विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू उर्फ नरेंद्र मुंदे यांनी केलेलं आहे। नांदगाव खंडेश्वर आज आम्ही इथं तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं आहे, कारण की नांदगाव तालुका हा जो पूर्ण पाण्यानं 15 दिवस झाले दिंडी दिली, यामुळे संपूर्ण सोयाबीन, तूर, हळद पूर्ण भाजल्या गेली। तरी आज आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं का आम्हाला तुम्ही तातडीनं सर्वे करून आम्हाला काहीतरी मदत करावी। आज हा शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्याला काय करावं काय ना सूचना असं झालं आहे, कसं जगावं काय करावं। आणि शेतकऱ्याची एकच म्हणणं आहे का सरकारनं फक्त एका तरी डोळ्यानं शेतकऱ्याच्या इकडे पाहावं, हे सरकारला विनंती आहे। आणि आज आम्ही या तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं आहे। मात्र शेतकऱ्यांवरती कुठेही अन्याय होऊ देणार नाही। निसर्गाने जरी पाठ फिरविलेली असली आणि सरकारने जरी घात केलेला असला तरी सुद्धा शेतकरी हा स्वस्थ बसणार नाही, असेही यावेळी नरेंद्र मुंदे यांनी सांगितले। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा वृत्तांत।